नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आणि बेसन पिठाचा कमी वापर करून या कोथिंबीरीच्या वड्या मी आज बनवणार आहे। त्यासाठी इथे एक गड्डी ही कोथिंबीर आणून व्यवस्थित धुवून चिरून घेतलेली आहे आणि आता त्यासाठी इथे हिरवी मिरची घ्यायची आहे अंदाजे आणि थोडासा लसूण, थोडेसे जिरे वाटून घ्यायचे आहे। आता याचं वाटण करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घातलं तरी पण चालू शकतं। इथे याप्रमाणे हे वाटण तयार झालेलं आहे। आता त्यासाठी इथे बेसन पीठ घ्यायचं आहे। बेसन पीठ जास्त नाही घ्यायचं। हे पहा, एवढं असं मी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। इथे मी 3 ते 4 चमचे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता हे जे पीठ घेतलेलं आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। कढईमध्ये 2 पळ्या तेल घालायचं आहे। वाटण आता यामध्ये घालायचं आहे। आता या वाटणामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, निदान अर्धा चमचा तरी घातली आहे। व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे। थोडेसे तीळ घालायचे आहेत अंदाजे। मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये घालायचं आहे। आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। सुरुवातीला गॅस हा बारीक करायचा आहे। इथे मीठ आता चवीनुसार घालायचं आहे, कारण त्यामध्ये बेसन पीठ वगैरे पडणार आहे। तर मी इथे 2 चमचे हे मीठ वापरलेलं आहे। गॅस थोडासा फुल करायचा आहे। उलटण्याने व्यवस्थित असं हलवून द्यायचं आहे आणि त्यावर 5 मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित हे वाफवून घ्यायचं आहे। थोडंसं असं पसरून द्यायचं आहे, मग सगळ्या बाजूनी हे शिजलं जातं व्यवस्थित। त्यावर 5 मिनिट झाकण ठेवायचं आहे। इथे आता हलवून द्यायचं आहे एकदा आणि एक वाफ परत आणून घ्यायची आहे व्यवस्थित। इथे आता हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे पहा, इथे आता खाली थोडंसं लागायला लागलं की समजून घ्यायचं की आपलं हे छान असं वाफलं गेलेलं आहे। एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि सर्व हे व्यवस्थित खरडून घ्यायचं आहे आणि छान असा हा गोळा करून घ्यायचा आहे। आता या ताटाला तेल वगैरे लावायची काही गरज नाही आणि हा गोळा आता यावर टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित। खाली जे थोडंसं लागलेलं होतं ते आता यामध्ये मी घालणार आहे आणि तसंही खाल्लं तरी पण खूप छान लागतं, कुरकुरीत असं लागतं। आता
हे सर्व पसरून घ्यायचं आहे। उलटण्याने पसरवा किंवा वाटीनेही पसरवू शकता आणि एकदम पातळ असं हे थापून घ्यायचं आहे, म्हणजे मग वड्या या आतमध्ये कच्च्या नाही राहत आणि व्यवस्थित अशा तळल्या जातात किंवा परतल्या जातात। शक्यतो मी वड्या या न तळता परतवूनच घेत असते। तव्यावर अशा छान परतल्या जातात व्यवस्थित। तर यावर थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि हाताने असं थापून घ्यायचं आहे, कारण हाताने थापलं की एकदम पातळ अशी ही वडे होते। आता या 15 मिनिट तरी थंड होण्यास ठेवायच्या आहेत। इथे आता या वड्या कट करून घ्यायच्या आहेत, थंड झाल्यावरच करायच्यात कट। इथे आता या वड्या काढून घ्यायच्या आहेत। हे पहा, या प्रकारे या वड्या झालेल्या आहेत। आता या परतून घ्या किंवा तळूनही तुम्ही घेऊ शकता। इथे तेल छान तापलेलं आहे आणि गॅस बारीक केलेला आहे। आता या उलटवून घ्यायच्या आहे, फुल गॅसवर नाही तळायच्या, नाहीतर मग खूप लाल होतील आणि आतमध्ये कच्च्याच राहतील। तसं पण पीठ आपण शिजवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे हलक्याशा परतून घेतल्या तरी पण चालू शकतं। मी आता तुम्हाला दाखवण्यासाठीच फक्त तळत आहे, नंतर या फक्त परतूनच घेणार आहे तेलामध्ये। आधीमध्ये गॅस थोडासा फुल केला तरी पण चालू शकतो। हे पहा, आता इथे या झालेल्याच आहे। व्यवस्थित अशा या निथळू द्यायच्या आहेत। इथे पाहू शकता तुम्ही, एकदम छान अशा या वड्या झालेल्या आहेत। आता या एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत। कढईतलं तेल थोडंसं काढून घेणार आहे आणि त्या थोड्या तेलामध्येच काही वड्या परतून घेणार आहे। आता इथे या हलवून द्यायच्या आहेत, थोडीशी कढई अशीच हलवायची आहे। आणि बारीक गॅसवरच या परतून घ्यायच्या आहेत। आता इथे या परतून झालेल्या आहेत आणि गॅस हा बंद करून कढईमध्येच या वड्या ठेवून द्यायच्या आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।